श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे हिंदू मातंग समाजातील निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या झाल्याप्रकरणी महिनाभर उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने संतप्त समाज बांधवांनी शनिवारी शहरात भव्य मोर्चा काढला। या मोर्चात हजारोंच्या संख्येने मातंग समाज तसेच इतर हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते। महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। मोर्चाला दुपारी श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौकातून सुरुवात झाली। त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवतीर्थ येथे पोहोचला। शिवतीर्थासमोर मोर्चाच्या सभेत रूपांतर झाले। सभेमध्ये शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख सूरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या करणाऱ्या कथित वाळू तस्करांविरोधात तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली। तसेच फिर्यादी व साक्षीदारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करावेत अशी ही मागणी करण्यात आली। हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यालाही गुन्ह्यात समाविष्ट करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी मयत निलेश शेंडगे यांच्या मुलीने भावनिक मनोगत व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली। तिचे मनोगत ऐकून उपस्थित महिलांसह अनेकांचे डोळे पाणावले। सभेनंतर हजारो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही उपस्थित होते। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।